नमस्कार. मी महंत अनिकेत शास्त्री. आज दिनांक 29 जुलै 2025 श्रावण मंगळवार. आजच्या दिवसाचे पंचांग आणि राशी भविष्य आपण समजून घेणार आहोत. प्रश्न तुमचे उत्तर अनिकेत शास्त्रींचे या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून राशी परत्वे, कोणत्या देवतेची उपासना करावी, काय दान धर्म करावा हे समजून घेऊन प्रत्येकाने हा पुण्यांश आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. विदधतु स्नेहम विश्वजनेषु वेदोखिलो धर्ममूलम दुःखम पापात सुखम धर्मात सर्वशास्त्रेषु संस्थितिः. हर हर महादेव. जय श्रीराम. नमस्कार. आज नागपंचमी 29 जुलै 2025 श्रावण मास, वार मंगळवार, विश्वावसु नाम संवत्सर, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, शिवयोग, बवकर्ण, चंद्र कन्या राशी, सूर्य कर्क राशी, गुरु मिथुन राशी. रातचा राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत राहील. राशी भविष्य. मेष रास. मेष राशीच्या जातकांनी अनंत नागाची पूजा करावी. आज आपल्याला कर्माचा खेळ बघावयास मिळेल. त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायात अनुकूल घटना घडतील. संपत्ती वृद्धीसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण होतील. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. ऋणमोचक अंगारक स्तोत्र वाचावे. हनुमान आणि गणपतीला लाल फुलांची माळ अर्पण करावी. वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकांनी वासुकी या नागाची पूजा करावी. आज गृहनिर्माण व यांत्रिकी क्षेत्रात प्रगती होईल. महत्वाचे निर्णय घेत असताना मात्र सावध रहा. ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि कडुलिंबाच्या झाडाला दूध, साखर व चांदीची छोटीशी वस्तू अर्पण करा. मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांनी शेष नागाची पूजा करावी. नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि उत्तम लाभदायक असा आजचा दिवस आहे तुम्हाला. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जप करा आणि साखर भिजवलेली मूग डाळ ही तुम्ही माशांना खाऊ घाला, पक्ष्यांना खाऊ घाला, मुंग्यांना खाऊ घाला. कर्क रास. कर्क राशीच्या जातकांनी पद्मनाभ नावाच्या नागाची पूजा करावी. आज आपणास उच्च पद प्राप्त होण्याची शक्यता आहे. जे सामाजिक जीवनात आहे त्यांच्यासाठी आज आनंदाची वार्ता येईल. व्यर्थ चिंता करू नका. विजय तुमचाच आहे. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. त्याचबरोबर रव्याचा लाडू हा बाभळीच्या झाडाला जवळ नेऊन ठेवा. हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. सिंह रास. सिंह राशीच्या जातकांनी कंबल नावाच्या नागाची पूजा करावी. प्रकृतीची चिंता वाढतील. अनपेक्षित दवाखाना खर्च सुद्धा होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि हट्टी स्वभाव हा शांत ठेवा. जिद्द, हट्ट हा अतिरेक सोडून द्या. ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. मुंग्यांना बाजरी आणि साखर खाऊ घाला. वारुळाजवळ साखर आणि बाजरी नेऊन ठेवा.
कन्या रास. कन्या राशीच्या जातकांनी शंखपाल नावाच्या नागाची आज पूजा करावी. ज्ञानदान व कला क्षेत्रात आज प्रगती होईल. कलाकारांना अनुकूल असे वातावरण आज निर्माण होईल. प्रसिद्धीचे योग आहेत. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. केशरी गोड भाताचा आपल्या कुलदेवतेला आज नैवेद्य दाखवावा. तुळा रास. तुळा राशीच्या जातकांनी धार्तराष्ट्र नावाच्या नागाची पूजा करावी. आणि आज गुप्त शत्रूंपासून भय निर्माण होण्याची शक्यता आहे. संघर्षातून प्रगती होईल. कायदा मोडू नका. कायदे में रहो, फायदे में रहो. ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा आणि लिंबू सरबत पिंपळाच्या झाडाला जाऊन वाहा. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांनी तक्षक नागाची पूजा करावी. आज व्यवसायात विस्तार होईल. नोकरीमध्ये बढती प्रमोशन मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. गणपतीला लाल मिठाईचा, लाल जिलबीचा नैवेद्य दाखवा. धनुरास. धनुराशीच्या जातकांनी काली या नागाची पूजा करावी. आज विवाह योग जुळून येतील. मनासारखे स्थळ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि कुटुंबात समाधानाचे, आनंदाचे वातावरण असेल. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करावा. पिवळ्या वस्त्रांचे यथाशक्ती दान करावे. मकर रास. मकर राशीच्या जातकांनी अश्वसेन नावाच्या नागाची पूजा करावी. आज अडचणीतून आपण मार्ग काढाल आणि मार्ग पण नक्की निघेल. भाग्यात वृद्धिंगत होईल. धार्मिक कार्यात आपण पुढाकार घ्याल आणि याचे फळ आपल्याला नक्की मिळेल. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. काळे तीळ, दही आणि भात हे मिश्रण वडाच्या झाडाजवळ नेऊन ठेवावे. नमस्कार करावा. कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांनी कहुक नागाची पूजा करावी. आज आपल्या आर्थिक चिंता, समस्या वाढतील. त्याचबरोबर दुर्घटना योग आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा यथाशक्ती जास्तीत जास्त जप करावा आणि लोखंडाची वस्तू दान करावी. मीन रास. मीन राशीच्या जातकांनी सुषेण नावाच्या नागाची पूजा करावी आणि काही कटू निर्णय आज तुम्हाला मात्र घ्यावे लागतील. सरकारी कामे मार्गी लागतील. तणाव दूर करण्यासाठी मित्र व कुटुंबाची मदत घ्यावी. निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करावा. यथाशक्ती केळी दान कराव्या. या पद्धतीने राशी भविष्य आहे. आणि आज मी तुम्हाला एक विशेष उपाय सर्वांसाठी देत आहे आणि तो म्हणजे आपण पोळीसाठी जी कणिक बनवतो त्या कणकेमध्ये थोडंसं हळद टाकावी आणि या हळदीची कणिक त्यापासून 2 नाग करावे. नर आणि मादी, नाग नागिन अशी जोडी करावी आणि त्या नागाची पंचोपचार, षोडशोपचार, राजोपचार यथाशक्ती आपल्याला ज्ञात असेल त्या पद्धतीने आपल्या परंपरेनुसार त्या जोडीची पूजा करावी आणि ती नाग जोड नदीमध्ये प्रवाहित करावी. या पद्धतीने सर्व नागवंशाची, नागकुळांची विशेष कृपा आज आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यावी. धन्यवाद.